आज आहे संडे, मुलांना आहे सुट्ट्या, त्यामुळे आज आम्ही जरा लेटच उठलो. लेट म्हणजे फक्त अर्धा एक तास थोडं लेट उठलो, म्हणजे 8 वाजता. बाहेर येऊन बघितलं तर पाऊसच पाऊस. संडेला कोणता चमत्कार होतो काय माहिती. त्यावेळेस मुलं न उठवता उठतात आणि ज्यावेळेस स्कूल असतं त्यावेळेस जबरदस्तीने उठवावं लागतं. इथे मी डोक्याला लावलंय तेल. रात्री केलं 11:30 वाजता इडलीचं. मी माझं नाव सांगितलं का? माझंही नाही सांगितलं ना. मग सांगणारच होती तू, बकलली ना मध्ये. मी ते केलं एका फोडेन तुझं. मी नाव घेणार होते, मध्ये चबरलीस. इथे माझ्या जाऊन माझं टेम्परेचर नॉर्मल होतं तर विनाकारण हाय करून टाकलं, तुम्ही बघितलंच. और यहाँ चल रही है जोरदार चटनी की तयारी और आरू ने अभी से प्लेट धो के रखी है. सकाळ सकाळीच बिट्टूला इथे फ्रुटी आणि बिस्किटचं पॅकेट जे मिळालेलं आहे ते एन्जॉय करत आहे. रोज तिचे बडे पप्पा न चुकता तिच्यासाठी आणतात. एक काम नीट करत नाही तो. एक काम जाऊबाईने केला होता फोडणीचा राईस, तर इथे आमचे भाऊजी तेच घेत आहेत. त्यांना जायचं आहे ड्युटीवरती. जाऊ करत आहेत इडल्याच्या चटणीची तयारी, तर त्यांनी तिला त्रास न देता स्वतःच्या प्लेटमध्ये भात घेतला आणि मी इथे करत आहे ब्रश. क्या क्या रखे रखा है इस पर. बापरे, 2 सतरंजी. या इडलीच्या बॅटरसाठी माझ्या जाऊने खूप मेहनत घेतली होती, कारण की त्यांनी खूप वर्षानंतर इडलीचं बॅटर टाकलं होतं. सर्व मेहनत तिने केली आणि म्हणजे मी चटणी करणार आहे. माझ्या हाताची चटणी. आरू किचन मध्ये आल्या म्हटल्यानंतर बिट्टूला सुद्धा राहलं नाही. मग बिट्टू त्याच्या पाठीमागे किचन मध्ये आली, काहीतरी बघितलं, त्यानंतर निघून गेली. पप्पाच्या रूम मध्ये आणि आपल्या पप्पाचा आपल्या रूम मध्ये. व्हेरी गुड. बघितला कपडे आणले, बघितलं आरुष अंकल. तुमचं बरोबर आपल्या रूम मध्ये, परसू पप्पांचं त्यांच्या रूम मध्ये. व्हेरी गुड. माझी सोन्याने कामाची आहे ना मग माझं बेट. परसू पप्पाचा टावेल परसू पप्पाच्या रूम मध्ये, सुशांत पप्पाचा टावेल सुशांत पप्पाच्या रूम मध्ये. इथला तर हुशार आहे मेरा छोकरा. एवढूशी आहे, तिला म्हटलं ना कपड्यांची घडी कर तर कपड्यांची घडी पण करते. मी तिला शिकत असते, असं फोल्ड कर तसं. आणि खरंच मुलांना शिकवलं पण पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या गोष्टी याच्यासारखं मला आळशी. मग आले मिस्टर सुद्धा किचन मध्ये. आता म्हटलं तुम्ही पण काम करता का, तुम्ही तर पहिलाच आळशी आहे. मग इथे आमची मजाक मस्करी सुरू होते, तेवढ्यातच मी दिला एक फटका. 10 मिनिट अर्धे कच्चे दिले 25 खाऊ घाले का मला काल आणलं नाही ना सँडविच. तुम्ही कच्चे खा. 4 प्लेट. मी तुमची लाडाची शेर. सांगितलं काय का फुगलं काय नाही. इडली बनवता ही एक आणि इथे किचन मध्ये आयरूची घाई. किती वेळचा इथे उभा आहे, तुला मी सांगू नाही शकत काहीच नाही. मी म्हटलं जोपर्यंत ते इडली पोटात जाणार नाही त्याला एक प्लेट काढून देते बाई मी. तुम्हाला डोकं काढून करतो इथे. तो ये बन गई गरम गरम इडली. आज संडे असल्यामुळे मुलांना स्कूल नसतं, त्यामुळे किचन मध्ये थोडीशी गडबड पण नाही राहत. आणि आज नाश्ता जो आहे तो मेनू बनवत होती, त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ होता. मग काय गेली बाथरूमकडे आणि बाथरूम जी आहे ती स्वच्छ करून घेतली. बाथरूम क्लीन करायच्या आधी मी चहा जो आहे तो गॅसवर ठेवला होता आणि जसे क्लीन झाले तशी मी आली किचनमध्ये आणि माझा चहा घेतला. जाऊ तर इडली आणि चटणीमध्ये एवढ्या गुंग झाल्या होत्या, मी चहा पिण्यासाठी आवाज त्यांना दिला पण तरी ते चहा प्यायला आल्या नाही. मग मी एकटीच आपला मोबाईल बघत चहा पित होती.
परवापासून सासूबाईचं सुरू होतं की त्यांनी हे बी आणलं होतं, गवार आणि भेंडीचं होतं वाटतं, तर हे लावा. शेवटी आज त्याचा मुहूर्त आलाच. इथे थोडीशी जागा आहे, त्यामध्ये मातीसुद्धा आहे. मग मी हे एक बी करून थोड्या अंतरावरती लावून दिलं. वरून मस्त पाऊससुद्धा सुरू होतं. मला तर वाटते 8 दिवसामध्येच ते बी जे आहे ते निघेल आणि ते निघाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणारच. आधी या जागेवरती आमचं छोटंसं गार्डन होतं. मग हळूहळू आमच्या इथे पाण्याची तंगी आल्यामुळे आम्ही तिथे हे पाण्याचं टाकं केलं. मग पाण्याची तंगी आमची मिटली, त्यानंतर आम्ही ते बुजून बंद केलं. आता तिथे आम्ही झाडं लावतो. ते सर्वच बी मी तिथे लावलं नाही, कारण की एवढी जागा तिथे नाही आहे आणि थोड्या अंतरावरती लावल्यामुळे एवढं बी सुद्धा तिथे लागलं नाही. त्यानंतर मी अंघोळ केली आणि आम्ही सर्वांनी बसून इथे इडलीचा नाश्ता केला आणि बिट्टू इथे मध्ये नाश्ता सोडून नको ते करत होती. आता केली मी तयारी आणि लावली टिकली. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तुमचं एकदम मजेत असाल. तर इथे माझ्या जाऊबाई गेलेली आहे ड्युटीला आणि बिचाऱ्याने जाण्याआधी काम करून ठेवलं, पीठ मळून ठेवलं आणि भात सुद्धा टाकून ठेवलेला आहे. म्हणजे मला फार टेन्शन नाही. मी म्हणजे भाजी वगैरे करेन आणि चपात्या टाकून. म्हणजे कसं आहे ना, मुलं पण खूप त्रास देतात आणि तिलाही माहिती आहे या मुलांचे किती त्रास असतात. आणि त्यांची सुट्टी असली की मग तर विषयच गंभीर. आणि मी पूर्ण 2 दोऱ्या कपडे धुतले म्हणून पहिला पिते पाणी, कारण खूप थकली आहे. पाऊस असो किंवा नसो, आमच्या इथे डेली एवढे कपडे निघतातच आणि वॉशिंग मशीनमध्ये लावलेले आहेत ते वेगळेच. आणि ते कधी सुकतील माहित नाही. काय झालं? थंडी वाजते ना. मग कुठे वाजते बाबा थंडी? फॅन बंद कर ना, थंडी वाजते. नाही, फॅन नाही बंद कर. हो बंद कर फॅन. थंडी वाजत आहे तर फॅन बंद कर. नाही. अरे लाइट तो गया, अब क्या करेगी? उड़ गए तोते. झाला ना तुझा पचका, लाईटच गेला. आता नाही वाटणार तुला थंडी. एकटी हसते गालात, काय झालंय? है एकटीच हसते. क्या हुई गवा, क्यों हस रही तू? है आज पाऊस सकाळपासून कंटिन्यू सुरूच होता आणि तुम्ही बघू शकता आमच्या झाडाला किती छान फुलं आलेले आहेत जास्वंद. आणि माझ्या सासूबाई तिथे बसून तळणीट करत आहे. त्यानंतर लागली मी इथे स्वयंपाकाच्या तयारीला आणि मला इथे गमसूम काही करमत नव्हतं. त्यामुळे मग मी आली मिस्टरांना त्रास द्यायला माझ्या रूममध्ये. तर 12 महिने नुसता मोबाईल. या मोबाईलने अर्ध डोकं खराब करून टाकलं यांचं. त्यानंतर मी आली गपचूप माझ्या किचनमध्ये आणि लागली माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला. आता आज भाजीमध्ये बनवत आहे मी मुगाची डाळ. व्हेज भाजीला फोडणी मी अशाच पद्धतीने देत असते, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. मशीनचे कपडे धुवून तर झालेलेच होते, पण मी इथे परत सोकसाठी टायमिंग लावून दिलेला आहे. दे ना ग दही थोडं. बघ मम्मा दही नाही देत. दही आहे जा तिच्याकडे. कोणते खाल्ले अंडे? अंड्याची भुजी तडका करून खाल्ला. हा, अंड्याची भुजी तडका करून खाल्लास. म्हटलं का एक जुन्या मिनिट थोडंसं तुपात. कशाला म्हणावं लागते? तू म्हटलं काय मी मागत आहे तुला? वा. जा हो बिट्टू, तू खाऊन ये जा हो, दही खाऊन ये जा. नाही ना, सर्दी होत असते ना थंडी. नाही सर्दी नसते होत तुला. जा सर्दी नाही. तिला तर माहित आहे. मम्मी म्हटलंही नाही म्हटलं तरी मी जाणार खाऊन येणारच आहे, म्हणून ती एवढी स्माईल देत आहे. वा किती छान आहे बघ. मस्त आहे. एवढा मार खाशील तू, एवढा मार खाशील ती कन्फ्युजन जाशील. त्या दह्याची टेस्ट एवढी खराब होती, त्यामुळे मी 1 चम्मच घेऊन गपचूप मागे आली. नाहीतर त्यामधली अर्धी दही संपली असती आणि मार पण खाल्ला असता मी. आज तर सांगायला सुट्टी आहे, पण माझं किचन मला सुट्टी देतच नव्हतं. हे काम ते काम त्या. वेलकम. हो माझ्याकडे पी ना, इथे माझ्यासमोर पी. मम्मी हे खा. सांडवण्यासाठी पाणी मागते मला स्पेशल. झालं गिड ते पाणी. गिड असं नाही तोंडामध्ये घेऊन जायचं. तर सांडवण्यासाठी पाणी मागते आणि पाणी आपण दिलं नाही तर म्हणजे मला तहान लागली तर तोंडात घेऊन तिला माहिती मग तहान लागली. मम्मी म्हणते इथेच पी.
मग काय करते, तोंडामध्ये पाणी घेऊन तिथे जाते हॉलमध्ये आणि मग ते सांडवते खाली. इतकी काय शहाणी आहे. तेवढ्यातच आणलं मग चिकन. आज तर काही म्हटलं किचन मला काही सोडणार नाही. मग काय सोडली पिशवी आणि लागली मी माझ्या चिकन धुवायच्या कामाला. तर इथे चिकन धुवायला मला अर्धा तास लागतोच, कारण त्याला ते आजूबाजूला असे चितळे लागलेले असतात आणि मला ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी पूर्ण साफ करते, त्यानंतरच ते उकळायला टाकते. मला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण ते आधी साफ झालं पाहिजे. इथे तर मस्त आराम मोबाईल बघून, काही टेन्शन नाही. कोण जी रहा है, कोई मर रहा है, कोई लेना देना है नहीं. है, छुट्टी का दिन है भाई, सोने दो हमको. अच्छा, मी घेतली तर सुट्टी अर्ज अंकल, मी घेतली तर एखादी दिवस सुट्टी, तो फिर क्या होगा तुम्हारा? ये तो तुम ऐसे ही बोल देते हो, ले लूंगी तो फिर पछताना पड़ेगा. ते फक्त क्रीम उचकायला लागली. घेतलं हे वॅसलिन, घेतलं असं मला लावलं नाही, हिला लावलं. आता ती गेली आर्यनला लावायला. ती आर्यनलाच लावायला गेली होती, पण आर्यन तिथे नव्हता. आणि बरं झालं आर्यन नव्हता, नाही तर हिची तकलीफ फोडली असते. हे चाटी हातात येत नाही, येत आहे. केस कुठे गेले तुझे? तू टाकले आहे, मी छान आहे. मला म्हणाली ना कधी, मी पण छान आहे. मला म्हणाली, तुला म्हणाली तू कधी? अशी का करतेस? माझ्याशी बोलू नको तू आजपासून. मला म्हणाली ना ती टकली. टाकली आहे ती, तू बाजर आहे. तू टाकली खोल राम. तू टकली खोल राम. मी असू दे टाकली. तुला अच्छा, तिला किस्सू घेते आता. बघ ना तुला कसं देते. तुला ज्यूस देऊ का? हो. बघ असे ज्यूस देऊ का? तिची किस्सू घेते, माझी नाही घेत का तू? ज्यूसच्या नावाने तर इथे मी कुकरमध्ये गरम व्हायसाठी पाणी ठेवलं होतं, जे मला आता चिकनामध्ये टाकायचं होतं. चिकनामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर जर केला तर चिकन खरंच खूप चविष्ट लागतं. स्कूल बॅग घे, स्कूल बॅग. काय झालं आता? सुट्टी नाही झाली आहे, तुझं कालचं होमवर्क बाकी आहे. चल, सुट्टी झाली ना. लाईट गेला. आताच लाईट जायचा होता. ते आपल्याला कॉक्रोच नाही जावत आपल्याला. कॉक्रोच नाही चावत आपल्याला, मॉस्किटो चावतो, बी चावते आपल्याला. झोपायचं ना आता. नाही झोपायचं. आम्ही होमवर्कला आलो तर झोपायचं. वा वा. नाहीतर आतापर्यंत फोन सुचे ना तुम्हाला. हे कॉक्रोच. तिची मम्मी कुठे आहे? तिची मम्मी झोपलेली आहे. तिचे पप्पा? तिचे पप्पा आराम करत आहेत. तिचे दादा? तिचे दादा ट्युशनला गेलेत. तिचे दादू? तिचे दादू टीव्ही बघत आहेत. तिची आई? तिची आई आराम करत आहे. हे तिची मम्मी? सर्वांचे मम्मी पप्पा आपापलं काम करत आहे. तू तुझं काम कर. अच्छा, तू टीचर आहेस का? बघितलं, अभ्यास सोडून पळाली इकडे. त्यानंतर आम्ही केलं आमचं 2 पेज होमवर्क, जे अशा रीते तुम्हाला दिसत असेल. कितने बजे आएंगे आप? अच्छा, तो खाना पकाना है क्या मुझे? ओहो, बहुत ताण लगा तुमको. पोचा मॅडम को दे पीठ बनवून ठेव. मग मी ठेवली संध्याकाळची चाय माझ्यासाठी. त्यानंतर लागली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. इथे बनवत आहे मी चिकनसाठी मसाला. कांदा मी कटकच करत होती, तेवढ्यात मग अचानक मला इथे मळमळ व्हायला लागली. भाजी बनवतच होती तर तेवढ्यात बिट्टू आली की मम्मी मला जवळ घे. मग काय घ्यावं लागलं जवळ बिट्टूला. तेवढ्यात आला जाऊबाई आणि जाऊबाईने केल्या चपात्या. आपण काय करणार आहोत आता? आम्ही केक खातो. तू केक खा. तू बार्बी डॉलचा केक खा. बिट्टू खाते एक सायकल. तर मी मगाशी इथे पीठ ना जरासं कडकच मळवलं होतं, कारण की ते पीठ ना लगेचच पातळ होतं, त्यामुळे चपाती सुद्धा व्यवस्थित येत नाही. आणि मळवलं तेवढ्यातच मी वाली आणि चपातीला लागली. आणि मग इथे माझ्या मागे बडबड करायला लागली की हे दगड कशाला मारवलं, हे का माझ्या डोक्यावर मारू की तुझ्या डोक्यावर मारू, याच्या चपात्या अजिबातच येत नाहीये. 15 मिनिटाचं काम इथे मला अर्धा 1 तास लागतोय. हे काय केलंस तू?
बिट्टूसाठी थोडी चांगली बनवशील बघ. बापरे तुझ्याकडून होत असेल तर करून घे इथं. दगड आहे म्हणजे ते मोडल्या नाही चालत, लागल्या नाही चालत एवढे दगड आहे. चपाती पण नाही गाठल्या चालत. त्यानंतर बसली मी जेवायला आणि जशी जवणी चपाती टाकली तशी आली माझ्या प्लेटमध्ये. खाऊन पिऊन मी इथे थोडंसं घेतलं लोणन. बिट्टू बसलेली आहे तिकडे, नाही तर नुसतं मला त्रास देत राहते. त्यामुळे मी इथे जरा लेटली होती. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. आवडला असेल व्हिडिओ तर भरभरून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा, ज्याने तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग बाय, भेटू आपण एक नवीन व्हिडिओ सोबत.